नमस्ते विद्यार्थी मित्रों, गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. आतापर्यंत तुम्ही आकृत्यांची परिमिती काढली, चौरसाची परिमिती, आयताची परिमिती, त्रिकोणाची परिमिती काढलेली आहे. आता आज आपण क्षेत्रफळ बघणार आहे, त्रिकोणाचे क्षेत्रफळ. त्यानुसार मी तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी देणार आहे, ती तुम्ही सॉल्व्ह करायची आहे. स्वतःच्या वहीमध्ये ड्रॉ करून घेतलं तरी चालेल आणि पुढे एकटा पण तरी येऊन सॉल्व्ह करा. आता इथं काय करायचं आहे, तर दोन लाईन खोडायचे आणि परत असं कुठेतरी अरेंज करायचे आहेत की यामध्ये दोन त्रिकोण तयार झाले पाहिजे. कोण आहे ना? या पटकन कोणतरी पुढे या, ट्राय करायला या मॅडम. ह्यात दिसू दे की इकडच्या बाजूला बघ. कोणती खोडली ती? वरची खोडली बाजूची हां ती खाली इथली लाईन मिळेल. इथं एक लाईन आहे, इथं एक लाईन आहे. असं तुम्ही मधनं केलं तर येणार नाही. पण हो, ही लाईन इथं लाईन आहे. हा तीन लाईन होते, ती अशी म्हणतात. हा ही गेली, पण ह्याच्या समोर ही मधनं घेतला ना, ही लाईन अर्धी राहिलीच की तुमची. हा सो एवढी लांब आहे का खिडकी बाजूला तेवढी ह्या साईडची तशी हा पाहिजे ना. ट्राय चांगला होता. अजून कोण येते? अजून कोण येणार आहे? या पटकन कोणतरी या. या मॅडम. अजून एक लाईन काढा आणि ट्रायंगल पूर्ण कंप्लीट करायचं ते बघा सारखं. इथली काढून तुम्ही इथं घा. हा इथली काढून इथं घातली. हो इथली फोडली. आता कुठं होय काय तिकडे येणार? अजून कोणाचं ट्राय आहे का? कोण ट्राय करतंय? सांग. अशी आकृती होती, बरोबर आहे? अशीच होती ना. आता ही लाईन फोडली, इथं घेतली. हा एक ट्रायंगल तयार झाला कंप्लीट. ही खोडली, इथं जोडली. हा एक ट्रायंगल झाला ना. आता त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं सूत्र कुणाला माहिती आहे? त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं कुणाला माहिती आहे का? हा कुठे कुणाला माहिती आहे का? सांगा. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर त्यानुसार मी तुम्हाला एक उदाहरण घालते, तुम्ही सोडवायचं आहे.
आयताकृती खोली आहे हा ह्या आयताकृती खोलीमध्ये त्याची रुंदी आहे 20 सेंटीमीटर 20 मीटर आणि 50 मीटर लांबी। यामध्ये 2x2च्या अशा फरशा बसवायचे। तर किती फरशा बसवणार तुम्ही सॉल्व्ह करून बघा। आता तुम्ही क्षेत्रफळाचे सूत्र सुद्धा सांगितले।